मोस्ट इम्पॉर्टंट नर्सिंग ॲप्टिट्यूड 300 MCQs आपण घेणार आहोत. यातून 20 पैकी 20 MCQ 100% येतीलच. तर 10 दिवसापर्यंत आपण 300 MCQ हे घेणार आहोत. तर आज डे आहे फर्स्ट, तर आज घेणार आहोत आपण 30 MCQs. व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण 30 MCQsला. तर व्हिडिओला स्किप नका करू. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत आणि हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट तुम्हाला बेनिफिट देणार आहेत. तर ज्यांना कुणाला नवीन अपडेट पाहिजे असतील त्यांनी आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला जाऊन आमच्या ग्रुपला जॉईन करा आणि नोटबुक आणि पेन आपल्याजवळ सोबत ठेवा. कारण एकही MCQ जरी डिस्कंटिन्यू झालं किंवा मिस झालं तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल किंवा तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल नाही एक्झामच्या वेळेवर. तर नोटबुक आणि पेन सोबत ठेवा. तर आता आपण स्टार्ट करणार आहोत MCQsला. तर पहिला MCQ आपण बघणार आहोत, हु इज नोन ॲज द लेडी विथ द लॅम्प. तर असं कोण आहे ज्यांना लेडी विथ द लॅम्प असं म्हणलं गेलेलं आहे. तर कोण असू शकते? पहिलं ऑप्शन बघा, सरोजिनी नायडू. दुसरं फ्लोरन्स नाइटिंगेल. तिसरी मदर तेरेसा. चौथा क्लारा बार्टॉन. तर त्याचा आन्सर आहे बी, फ्लोरन्स नाइटिंगेल. तर कशामुळे बोललं गेलं आहे त्याला लेडी विथ द लॅम्प? कारण ती नाईटला लॅम्प घेऊन सोल्जर्सला ट्रीट करायला जायची, त्यामुळे तिचं नाव पडलं गेलेलं आहे लेडी विथ द लॅम्प. त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन, द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सिंग ICN हेडक्वार्टर इज लोकेटेड इन. तर आता ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं गेलेलं आहे की जे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्स आहे INC हे कुठे आहे हेडक्वार्टर त्याच्या? तर पहिलं आहे जिनेवा स्वित्झर्लंड. न्यूयॉर्क USA. तिसरा आहे दिल्ली इंडिया. लंडन UK. चौथं. तर याच्यामध्ये बघा जे नर्सेसचं इंटरनॅशनल काउन्सिलिंग सेंटर आहे ते आहे आपले जेनेवाला, म्हणजेच कुठं प्रेझेंट आहे? स्वित्झर्लंडला. त्याच्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन, वेन द इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेटेड. आता नर्सेस डे सेलिब्रेट कधी केलं जाऊ शकते? तर पहिला ऑप्शन आहे 7 एप्रिल. दुसरा आहे 12 मे. चौथा आहे जून 1 आणि डिसेंबर 1. तर आन्सर आहे आपला 12 मे. कारण 12 मे कशाला सेलिब्रेट केलं जाते? कारण त्या दिवशी नाईट फ्लोरन्स नाइटिंगेलचं काय असते? बर्थडे असते, म्हणजेच बर्थडे असते. त्याच्यामुळे त्या लेडीच्या अकॉर्डिंग 12 मेला नर्सेस डे हे सेलिब्रेट केले जात असते. त्याच्यानंतर बघा चौथं क्वेश्चन, द कोड ऑफ एथिक्स ऑफ नर्सेस इज प्रायमरीली डिझाईन टू. आता जे कोड्स आहेत नर्सेसचे एथिक्स असतात वेगळे वेगळे, जसे त्यांचे पर्सनॅलिटी आहे, त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी असतात, त्याच्या अकॉर्डिंग त्यांना नर्सेस कोड किंवा एथिक्स दिले जाते. तर पहिला ऑप्शन बघा, इन्क्रीज नर्सिंग सॅलरी. दुसरा आहे प्रोटेक्ट द नर्स फ्रॉम लीगल ॲक्शन. तिसरा आहे प्रोव्हाइड गाईड फॉर प्रोफेशनल कंडक्ट अँड पेशंट राईट. आणि चौथा आहे हेल्प इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन. तर याचा आन्सर आहे सी, प्रोव्हाइड अ गाईड फॉर प्रोफेशनल कंडक्ट अँड पेशंट राईट. तर ती काय करत असते? कोड ऑफ इथिक्स काय आहे प्रायमरी नर्सेसचं? ते प्रोव्हाइड करत असते गायडन्स फॉर प्रोफेशनल कंडक्ट, जे की टीम असेल किंवा काही प्रोफेशनली जे काम असतील त्यांना गाईड करण्याचं काम करत असते कोड ऑफ इथिक्समध्ये नर्सेस. आणि सोबत जे पेशंटचे राईट्स आहेत, रिफ्यूज करणं औषधीला किंवा त्यांना सोडून जायचं म्हणजे हॉस्पिटल डिस्चार्ज व्हायचं, हे जे राईट्स आहेत ते पेशंटचे राईट्स त्यांना मिळवून द्यायचं प्रायमरी कोड ऑफ इथिक्स आहे नर्सेसचा. त्याच्यामुळे आन्सर नंबर येईल सी. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, अ नर्स हू शेअर अ पेशंट प्रायव्हेट मेडिकल इन्फॉर्मेशन विथ अनऑथराइज पर्सन इज व्हायलेंटिंग. जे नर्स आहे प्रायव्हेट मेडिकल इन्फॉर्मेशन जे आहे अनऑथराइज पर्सनला शेअर करू शकत नाही. म्हणजेच जे पेशंटची इन्फॉर्मेशन असेल, जर एखादा पेशंट एखादी इंजुरी किंवा एखाद्या डिसीजने सफर करत असेल, तर एक्झाम्पलमध्ये घ्या अस्थमा किंवा निमोनिया किंवा काही असू शकते, तर हे एखादी डिसीज आहे त्या पर्सनला, तर त्या पर्सनला डिसीज दुसऱ्या पर्सनला जे आहे त्याच्या फॅमिली सोडून आपण शेअर करू शकत नाही, म्हणजे नर्सेस शेअर करू नाही शकत. त्या कंडिशनला काय म्हणलं गेलेलं आहे? तर ऑटोनॉमी, बेनिफिशियन्स, कॉन्फिडेन्शियलिटी आणि जस्टिस. तर हे 4 एक्झाम्पल आहेत. तर याच्यामधून कोणते येईल आपला? सी, कॉन्फिडेन्शियलिटी. म्हणजेच काय होत असते, जे पेशंटची इन्फॉर्मेशन आहे किंवा त्याच्याबद्दलची जे बी डाटा आहे ते कॉन्फिडेंट ठेवणं म्हणजेच गुप्त ठेवणं हे नर्सेसचं काम असते, प्रायव्हेट ठेवायचं काम असते. म्हणून 5वाचा आन्सर नंबर येईल सी. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6, फुल फॉर्म ऑफ INC इज. आता जे INC विचारलं गेलेलं आहे त्याचं फुल फॉर्म काय आहे? तर INC म्हणजेच काय आहे? जे की
इंडियन नर्सिंग काउन्सिलिंग असते. तर INC अप्रूव्ड कॉलेज असतात. काही ऐकलं असेल नर्सिंग मध्ये INC अप्रूव्ड असले कॉलेज म्हणजेच आपल्याला कॉलेज चांगली असते, तर तीच विचारले गेलेलं आहे. तर INC म्हणजेच इंडियन नर्सिंग काउन्सिलिंग, जे की स्टडी करत असते नर्सिंगच्या स्टुडंटसाठी आणि नर्सिंग बद्दल. आता त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ नर्स इन हॉस्पिटल सेटिंग. आता नर्सचा प्रायमरी रोल काय, जे की हॉस्पिटल सेटिंग्स म्हणजे जसे आपण हॉस्पिटलला एका जागी इक्विपमेंट ठेवणं, बेड मेकिंग करणं किंवा दुसरे कामं करणं, हे काय असते, याच्यामध्येच रोल काय असू शकते, किंवा पेशंटचे शिफ्ट करणं, पेशंटला कसं ट्रीट करणं, हे सगळं ते कोणतं रोल असू शकते. तर पहिला आहे दिलं गेलेला आहे टू डायग्नोज द डिसीज, टू प्रिस्क्राईब मेडिकेशन, टू प्रोव्हाइड हॉलिस्टिक केअर अँड सपोर्ट टू द पेशंट, टू परफॉर्म सर्जरीज. तर बघा टू डायग्नोज द डिसीज हे काय काम करत असते, डॉक्टर काम करत असते. प्रिस्क्राईब मेडिकेशन हे सुद्धा डॉक्टरचं काम असते. त्याच्यानंतर बघा टू परफॉर्म सर्जरी परफॉर्म करायचं सुद्धा ऑलमोस्ट डॉक्टरला राहायचं असते. फक्त नर्सेस काय असिस्ट करू शकतात ह्या सगळ्या कंडिशनमध्ये. नर्सेसचं काम असतो असिस्ट करायचं. तर याचा आन्सर येईल सी, टू प्रोव्हाइड हॉलिस्टिक केअर अँड सपोर्ट टू द पेशंट. तर आता हॉलिस्टिक काय आहे, तर हॉलिस्टिक म्हणजेच आहे पेशंटला फिजिकल, मेंटल आणि जे इमोशनल आहे हे सपोर्ट आणि केअर देणं, म्हणजेच पेशंटला हॉलिस्टिक केअर आणि सपोर्ट प्रोव्हाइड करणं असते. जसं फिजिकली म्हणजे एखादा पर्सन उठू शकत नाही, इमोशनली डिस्टर्ब असलेला पर्सनला इमोशनली हेल्प करणं, आणि मेंटली पेशंट म्हणजे मेंटली डिस्टर्ब असलेला पेशंट एखादा आहे तर त्याला मेंटली सपोर्ट करणं, मेंटली स्टेबल ठेवणं, हे सगळं काम असते प्रायमरी रोल ऑफ नर्स इन हॉस्पिटल सेटिंगला नर्सचं. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8. ट्रिजेट इन रिफर्स टू. आता हे ट्रिजेट काय आहे, तर ते शॉर्टनिंग पेशंट बेस्ड आहे. अर्जन्सी ऑफ एनी कंडिशन, तर एखादी कंडिशन आली असेल इमर्जन्सी, त्याच्यामध्ये रेफर केलं जातं त्या पेशंटला. तर त्याचा आन्सर येईल बी, शॉर्टनिंग पेशंट बेस्ड ऑन अर्जन्सी ऑफ देअर कंडिशन, म्हणजे एखाद्या कंडिशनमध्ये अर्जन्सी असेल तर केलं जाते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज द नॉर्मल टेम्परेचर ऑफ द हेल्दी एडल्ट सेल्सिअस. आता जे नॉर्मल ह्युमन बिईंग आहे त्याचा हेल्दी म्हणजे अगर हेल्दी असेल तरच पेशंटचे नॉर्मल टेम्परेचर काय आहे. अगर अनहेल्दी असेल पेशंट, एखाद्या वेळेस हायपरथर्मिया हायपोथर्मियानी सफर असत. आता हायपरथर्मिया काय आणि हायपोथर्मिया काय, तर त्याचं काय मिनिंग आहे, किंवा पायरेक्झिया काय, हायपर पायरेक्झिया आणि हायपोपायरेक्झिया. तर हायपोपायरेक्झिया म्हणजेच आपलं काय कोल्डनेस असणं आणि त्यामुळे फिवर असणे, आणि हायपर पॅरेक्झिया म्हणजे हाय फिवर असणं. म्हणजे जेव्हा आपलं जी कंडिशन आहे, जे नॉर्मल बॉडी कंडिशन टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा जास्त असणं टेम्परेचर म्हणजे हायपर पॅरेक्झिया, आणि जर एखादं नॉर्मल टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचर असणं म्हणजे हायपो पॅरेक्झिया कन्सिडर केले जाते. तर याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ ॲडल्ट्स इन सेल्सिअस विचारलं गेलं. तर इन सेल्सिअस किती आहे, 37 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच आन्सर नंबर बी येईल. आणि याच्यामध्येच बघा जर डिग्री सेल्सिअसमध्ये विचारले गेले आहेत तर 37 डिग्री, आणि जर कधी एखाद्या कंडिशनमध्ये फॅरनहाईटमध्ये विचारले गेले असेल तर 98.6 फॅरनहाईट हे काय आहे, नॉर्मल बॉडी टेम्परेचर आपल्या हेल्दी पर्सनचं. त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 10. द प्रोसेस ऑफ डिस्ट्रॉइंग ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लूड्स अ स्पोर इज कॉल्ड. आता जे डिस्ट्रॉइंग आहे ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेल्या स्पोरला काय म्हणलं जाते, तर त्याला म्हणलं जाते आपलं स्टेरिलायझेशन. जर एखाद्या व्यक्तीचं पायाला इंजुरी झाली असेल तर याच्यामध्ये ऑर्गॅनिझम आहे एखादं, किंवा किडे लागले असतील, एखाद्या वस्तू लागतात किडे, तर ते इन्क्लुडिंग स्पोर्स असतात, त्याच्यामध्ये स्पोर त्याचे फॉर्म होतात. तर त्या प्रोसेसला काय म्हणलं जाते, ते क्लीन करायच्या कामाला म्हणलं जाते स्टेरिलायझेशन. म्हणजे त्याला स्टेरिलाइज करून सगळं क्लीन केलं जाते, आणि ते जे इंजुरी आहे त्याला क्लीन केल्यानंतर आपली बँडेजिंग केली जाते आणि ड्रेसिंग केली जाते त्या क्लीन लवकर ठीक होण्यासाठी. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 11. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर ब्लड प्रेशर. आता असे कोणते इन्स्ट्रुमेंट आहे जे की ब्लड प्रेशरला मेजर केलं जाते, तर पहिला आहे थर्मोमीटर, दुसरा आहे स्टेथोस्कोप, तिसरा आहे स्पिग्नोमॅनोमीटर, आणि
चौथं आहे ऑटोस्कोप. तर पहिलं थर्मामीटर कशाला यूज होत असते, तर ते होत असते टेम्परेचरसाठी. दुसरं आहे स्टेथोस्कोप. तर स्टेथोस्कोप कशासाठी, जे आपली हार्ट रेट आहे ते सगळं काउंट करण्यासाठी ते यूज केलं जाते. आणि त्याच्यानंतर बघा स्पिग्नोमॅग्नोमीटर. तर हे यूज होत असते ब्लड प्रेशरसाठी. तर आन्सर नंबर येईल तुमचं सी, स्पिग्नोमॅग्नोमीटर, जे की यूज होते आपलं ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 12. इन अ ABC ऑफ फर्स्ट एड बी स्टँड फॉर. आधी समजून घ्या, आता ABC काय आहे त्याच्यानंतरच तुम्हाला समजून येईल की फर्स्ट एड मध्ये बी चं स्टँड काय आहे. तर स्टँड म्हणजेच असते लॉंग फॉर्म. तर बी चं लॉंग फॉर्म जाणण्याआधी ABC चं लॉंग फॉर्म जाणून घ्या. तर ए म्हणजे काय, एअरवे. बी म्हणजे ब्रीथिंग आणि सी म्हणजे सर्क्युलेशन. हे काय फर्स्ट एड मध्ये यूज केले जाते. एअरवे, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन काय कसं वर्क करते. तर बी स्टँड फॉर म्हणजे बी चं वय चाललं गेलंय फुल फॉर्म. तर काय येईल, आन्सर नंबर बी येईल. त्याचं ब्रीथिंग म्हणजेच बी फॉर ब्रीथिंग होत असते, जे की काउंट होत असते जेव्हा आपण एखाद्या पर्सनला हार्ट रेट इन्क्रीज किंवा लो झाली असेल किंवा डिक्रीज झाली असेल, त्या कंडिशनमध्ये ब्रीथिंग काउंट केली जाते पर मिनिट किती हे होते. तर रेस्पिरेशन रेट नॉर्मल रेस्पिरेशन आहे 16 to 20 बीट पर मिनिट. त्याच्यानंतर बघा 13 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द नॉर्मल पल्स रेट ऑफ रेस्टिंग एडल्ट. जे नॉर्मल पीपल आहे किंवा पर्सन आहे त्याचा नॉर्मल पल्स रेट काय असू शकते. तर पल्स रेट बघा नॉर्मल रेस्टिंग पीपलचा असते 70 to 80 बीट पर मिनिट. म्हणजेच जेव्हा एखादा पर्सन नॉर्मल बीट करत असेल हार्ट रेट त्याची पल्स रेट, तर ते काय असते 72 बीट पर मिनिट असते. म्हणजेच एखाद्या मिनिटामध्ये त्याला 70 to 80% जे बीट आहेत ते घ्यावं लागते. जर एखाद्या कंडिशन मध्ये जास्त झालं तर त्याला ब्रॅडिकार्डिया होऊ शकते किंवा एखाद्या कंडिशन मध्ये लो झालं तर ट्रॅकिकार्डिया. म्हणजे हे कंडिशन होऊ शकतात ब्रॅडिकार्डिया आणि ट्रॅकिकार्डियाचे. त्याच्यानंतर बघा PPE स्टँड फॉर. आता PPE काय आहे, तर पेशंट, आता ते विचारलं गेलंय PPEचं लॉंग फॉर्म. तर PPE का असू शकते आणि कुठे यूज होते. तर PPE हे यूज होते एखाद्या सर्जरीमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये यूज होते. तर ती पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणलं जाते त्याला. तर त्याच्यामध्ये काय होत असते, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट मध्ये काय काय येत असते. आता बघा मास्क येईल, ग्लोव्ज येतात, त्याच्यानंतर गॉगल्स येतात आणि सोबत गाऊन हे सगळं आणि शूज कव्हर सुद्धा हे सगळं येतं आपल्या PPE किट मध्ये. म्हणजे आपण पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट, जसं एखाद्या पर्सनला आपण चेक करायला चालले किंवा जे मेडिसिन प्रिस्क्राईब केलेले त्यांना मेडिसिन द्यायला चालले, तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट जे आहे ते वेअर करणं गरजेचं आहे. तर त्याचे घालायचे पण वेगळे जे तरीके आहेत किंवा त्यांची टेक्निक आहेत ते वेगळे असतात आणि काढायचे सुद्धा वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स असतात. तर त्याच्यामध्ये फक्त विचारलं गेलं आहे PPEचं आपलं लॉंग फॉर्म. तर आन्सर नंबर येईल बी, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 15 काय विचारलं गेलं आहे त्याच्यात. द बेड यूज फॉर पेशंट हु इज अनेबल टू मूव्ह इज कॉल्ड. ज्या एखादा पेशंट अनेबल असेल मूव्ह करायला, त्या बेडला काय म्हणलं जाते. तर एखादा आता वेगळ्या टाइप्स असतात बेड मेकिंगचे किंवा बेडचे. तर ऑक्युपाईड बेड, अनऑक्युपाईड बेड, कार्डियाक बेड आणि सिम्पल बेड. तर ऑक्युपाईड बेड म्हणजे काय असते, जर एखादा पेशंट त्याला बेड दिले गेले असेल, त्या बेडवर असेल त्या व्यक्ती, तर त्याला ऑक्युपाईड बेड म्हणलं जाते. अनऑक्युपाईड म्हणजे फक्त प्रिपेअर केलेला गेला असेल, फक्त बेड जर एखादा पेशंट आलं तर त्यावर घ्यायसाठी. कार्डियाक बेड. आता कार्डियाक बेड काय आहे, जर एखादा पेशंट आहे कार्डियाकचा म्हणजेच हार्ट डिसीजचा, त्याला ट्रीट करण्यासाठी कार्डियाक डिफरंट टाईपचे बेड म्हणजे कार्डियाक बेड दिलं जाते. त्याच्यानंतर सिम्पल बेड म्हणजे फक्त एखादं नॉर्मल बेड म्हणू शकता, जे की आपलं जे एखादा पेशंट इमर्जन्सी किंवा नॉर्मल जे रुटीन मध्ये आले त्याला घेण्यासाठी. तर इथं काय विचारलं गेलंय, असं बेड जे की अनेबल आहे मूव्ह पेशंटला, जर त्या पेशंटला त्याच बेडवर राहावं लागेल किंवा त्या पेशंटला जाता येत नाही त्या बेडवर, अशा बेडला म्हणलं जाते ऑक्युपाईड बेड. म्हणजेच त्या बेडवर ते पेशंट ऑलरेडी आहे आणि त्या बेडवरून दुसऱ्या बेडला जाऊ शकत नाही आणि तेच त्याचं बेड आहे. त्याच्यानंतर बघा
क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज द करेक्ट वे टू वॉश हँड इन क्लिनिकल सेटिंग? आता जर एखादा सर्जरी असेल किंवा पेशंटला ट्रीट करायचं आपल्याला जायचं असेल तर त्या कंडिशनमध्ये क्लिनिकल सेटिंग्समध्ये कोणती अशी बेस्ट मेथड आहे जे की करेक्ट आहे हँड वॉशसाठी आणि ते त्याच्याने हँड क्लीन होतात आणि पेशंटला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात. तर ती त्याच्यामध्ये कोणतं येऊ शकते ते बघूया आपण. तर पहिली आहे फॉर 5 सेकंड विथ वॉटर ओनली. सेकंड, स्क्रबिंग विथ सोप अँड वॉटर फॉर ॲटलिस्ट 20 सेकंड. थर्ड आहे युझिंग अ ड्राय टॉवल ओनली. चौथा आहे वॉशिंग ओनली फिंगर टिप्स. तर पहिलं बघा, फक्त 5 सेकंदासाठी वॉश केले आपण वॉटरने तर त्याचं काही मिनिंग नाही. आपण हँड वॉश फक्त ते ओले झाले असतात, काही ते क्लीन झालेले नसतात. जेही जर्म्स असतील ते आपल्या हातालाच चिपकून असतात. त्याच्यानंतर बघा, स्क्रबिंग विथ सोप अँड वॉटर फॉर ॲटलिस्ट 20 मिनिट. जर आपण स्क्रबिंग केली म्हणजेच हातच प्रॉपर घासले कशाने, सोपनी, आणि त्याच्यानंतर वॉटरनी वॉश केले ॲटलिस्ट 20 सेकंड, म्हणजेच हाताला स्क्रब करणं आणि सगळे एल्बोपर्यंत क्लीन करून घेणं हे, आणि वॉटरनी क्लीन करणं हे करणं म्हणजे प्रॉपर आहे ट्रीटमेंट. थर्ड बघा, युझिंग अ ड्राय टॉवल ओनली. आता फक्त ड्राय टॉवलनी म्हणजे वाढल्या टॉवलनी फक्त हात पुसून घेतलं तर जम्स निघत नसतात. ते हाफ जम हाताला असतात आणि हाफ जम आपल्या टॉवेलला लागू शकतात. त्याच्यानंतर बघा, वॉश ओनली विथ टिप फिंगर. आता आपल्याला वॉश कसं करायचं आहे, पेशंटला ट्रीट करायचं आहे, हात लावणं त्याला किंवा आपण स्वतःला तोंडाला मास्कला हात लावणं हे सगळ्याच्यामुळे काय होत असते, आपले इकडे तिकडे फिंगर्स किंवा हँड टच होत असतात. त्याच्यामुळे इन्फेक्शन आहे, जर हॉस्पिटलचे इन्फेक्शन असेल ते आपल्याला लागणं किंवा आपल्या जे थोडंफार इन्फेक्शन असेल कुठल्याहून आलेलं ते पेशंटला जाऊ शकते. त्यामुळे जे फिंगर्स आहेत तेच वॉश करणं प्रॉपर टेक्निक नाही आहे. तर आन्सर नंबर येईल बी. कारण स्क्रबिंग विथ सोप म्हणजे जे आपली सोप असेल कोणती किंवा हँड वॉश असेल, अँटीबायोटिक सोल्युशन असेल, त्यांनी आपल्याला 20 सेकंड क्लीन करणं आणि सोबत त्याच्यानी वॉटरनी क्लीन करणं हे बेस्ट मेथड आहे क्लिनिकल सेटिंगमध्ये, आणि हे करेक्ट मेथड आहे वॉश करायची हँड्सला. तर याचा आन्सर येईल बी. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 17. त्याच्यामध्ये काय विचारलं गेलं, विच विटामिन इज इसेन्शियल फॉर ब्लड क्लॉटिंग. आता जर एखाद्या पर्सनला ऍक्सिडेंट झाले असेल किंवा त्याला हेडवर इंजुरी आली असेल किंवा हँडला समजून जा, तर त्या पर्सनची ब्लिडिंग होत असेल तर त्या पर्सनला ब्लिडिंग होत असताना काय इंजेक्शन दिले जातात. कशाचे इंजेक्शन दिले जातात, तर ती जातात विटामिन के चे. कारण जे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहे ते कोणत्या विटामिन्स मध्ये असतात, तर विटामिन के मध्ये असले जाते, जे की हेल्प करायचं काम करत असते ब्लड क्लॉटिंगला. जर आपण विटामिन के दिलं तर काय होत असते, त्याच्यामुळे आपले जे ब्लड क्लॉटिंग जे ब्लिडिंग होणं आहे ते थांबून जात असते. तर एक्झाम्पल मध्ये बघा, प्रेग्नेंट वुमनला जर एक्सेस ब्लिडिंग होत असेल तर तिला विटामिन के चं इंजेक्शन दिलं जाते, किंवा ऍक्सिडेंटल पेशंटला ब्लिडिंग होत असेल तर त्याला सुद्धा विटामिन के चं इंजेक्शन दिलं जाते कारण ब्लड स्टॉप व्हावं. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18. अ पेशंट विथ एनिमिया युजली डिफिशियंट इन. तर एखादा पेशंट एनिमियाचा आहे, त्याला युजली डिफिशियन्सी कशाची होत असते. तर आधी जाणून घ्या की एनिमिया काय आहे. एनिमिया म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ब्लडची कमतरता होणं म्हणजेच HB कम होणं, याला एनिमिया म्हणलं जाते. तर एनिमियाचे सुद्धा टाईप आहेत, कॅरियर आहे आणि सफरर आहे. तर कॅरियर म्हणजे ज्याला फक्त AS पॅटर्न मध्ये एनिमिया असतो, फक्त त्याला थोडीफार डिफिशियन्सी असते. पण ज्याच्यामध्ये सफरर आहे आणि डबल S पॅटर्न मध्ये आहे एनिमिया, ते त्याचे RBCs आहे, त्याची HB कमी असते खूप, आणि RBC जे शेप आहे ते खूप चेंज होत असतात, आणि त्याच्यामध्ये जे आफ्टर काही दिवसांनी RBCs आहे ते वॉटर बनून जात असते. त्याच्यामुळे जे आयरन आहे ते डिफिशियंट होत असते. म्हणजेच आन्सर नंबर येईल बी. कारण आयरनच्या डिफिशियन्सीमुळेच एनिमिया होत असते आणि त्याला एखाद्या पर्सनला ब्लडची कमतरता होत असते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 19. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS इज यूज टू ट्रीट. जर एखादा पर्सन आहे त्याला ओरल रिहायड्रेशन सोल्युशन दिले गेले आहे म्हणजे ORS दिलाय, तर त्याला काय प्रॉब्लेम असू शकते आणि काय कशासाठी ट्रीट केले जाते. जर एखाद्या पर्सनला फिवर आहे तर फिवरला आपण अँटीबायोटिक दिले जाते. त्याच्यानंतर डिहायड्रेशन आहे तर त्याला डिहायड्रेशनसाठी जे हायड्रेटेड लिक्विड आहे ती दिलं जाते. हेडेकसाठी सुद्धा पेन किलर्स दिले जातात, आणि स्किन रॅशेससाठी एखादी सोल्युशन किंवा सोप दिली जाते. तर याचं आन्सर येईल आपलं ORSचं बी. कारण जे डिहायड्रेशन आहे
पेशंटला डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची कमतरता होते आणि त्याच्यामध्ये ग्लुकोजची मात्रा जी आहे ती डिक्रीज होत असते. त्यामुळे त्या पेशंटला ORS म्हणजेच ओरल डिहायड्रेशन सोल्युशन हे दिलं जाते ट्रीट करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 20. द डिफिशियन्सी ऑफ विटामिन सी कॉज. जे डिफिशियन्सी सी आहे म्हणजे विटामिन सी ची डिफिशियन्सी आहे. तर विटामिन सी आधी कोणत्या याच्या विटामिन आहे, एक तर फॅट सोल्युबल असेल किंवा वॉटर सोल्युबल असेल. तर विटामिन सी आहे वॉटर सोल्युबल विटामिन, जे की त्याच्यामुळे काय होत असते, आपण एखाद्या पर्सनला कमी झालं असेल विटामिन सी तर त्यामध्ये आढळून येतात विकनेस, फटीग किंवा जे टीथ आहे त्याच्या टीथचं स्ट्रक्चर बिघडते किंवा जे आपले जॉ असेल तर जॉ मधून आपलं रक्त बाहेर येत असते म्हणजे ब्लड बाहेर येत असते. तर त्याच्यामध्ये एक जे डिसीज आहे डिफिशियन्सी विटामिन सी मुळे कॉज होणारं स्कर्वी हे एक डिसीज होत असते. तर स्कर्वीमुळे काय होत असते, जे की आपल्या दाताचं स्ट्रक्चर आहे म्हणजे टीथचं स्ट्रक्चर ते आगळं वेगळं होत असते आणि त्याला गम मधून ब्लिडिंग सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. म्हणून विटामिन सी मुळे कॉज होणारा डिसीज आहे स्कर्वी. आणि त्याच्यानंतर बघा रिकेट्स हे विटामिन ए मुळे किंवा बी मुळे पण होऊ शकते. नाईट ब्लाइंडनेस विटामिन ए मुळे होत असतात आणि बेरी विटामिन बी मुळे होत असते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 21. तर 21 क्वेश्चन मध्ये विचारलं काय गेलं आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग इज वॉटर सोल्युबल विटामिन. आता दोन टाईपचे विटामिन्स असतात, पहिलं तर फॅट सॉल्युबल, दुसरं वॉटर सॉल्युबल. तर वॉटर सॉल्युबल मध्ये कोणते कोणते विटामिन येतात आणि फॅट सॉल्युबल मध्ये कोणते कोणते विटामिन येतात. तर फॅट सॉल्युबल मध्ये विटामिन येतात A, D, E, K. तर हे विटामिन्स येत असतात आपल्या फॅट सॉल्युबल मध्ये. तर सोबतच विटामिन म्हणजे जे वॉटर सोल्युबल विटामिन्स आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात, तर विटामिन ई मध्ये वॉटर सोल्युबल मध्ये येतात विटामिन बी कॉम्प्लेक्स आणि विटामिन सी. हे कुठे येत असतात आपल्या वॉटर सोल्युबल मध्ये. तर विचारलं काय गेलं आहे वॉटर सोल्युबल विटामिन कोणतं, तर वॉटर सोल्युबल विटामिन येईल विटामिन बी, म्हणजेच जे वॉटर सोल्युबल आहेत बी कॉम्प्लेक्स त्यालाच विटामिन बी सुद्धा म्हणलं गेलेलं आहे. तर आन्सर नंबर येईल सी विटामिन बी, कारण ते वॉटर मध्ये सोल्युबल होत असतात. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 22. फर्स्ट मिल्क प्रोड्यूस्ड बाय मदर आफ्टर चाइल्ड बर्थ इज कॉल्ड. जर एखादी मदर आहे म्हणजे प्रेग्नेंट वुमन आहे, त्यांनी चाइल्डला बर्थ दिली असेल तर त्याचा फर्स्ट मिल्क जे येतं त्याला काय म्हणलं जाते. तर त्या फर्स्ट मिल्कमुळे काय होत असते ते जाणून घ्या. तर फर्स्ट मिल्क ते आईच्या जे प्रोड्यूस होतं ते जे चाइल्डला देणं हे खूप गरजेचं असतं, कारण ते खूप इफेक्टिव्ह असतं आणि प्रोटीन मिळत असते त्याच्यामधून. तर त्या याच्या ब्लडला हे मिल्कला म्हणलं जाते कोलोस्ट्रम, कारण ते जे फर्स्ट मिल्क आहे ते युजफुल असते बेबीसाठी. तर पहिला फर्स्ट मिल्कला म्हणलं जाते कोलोस्ट्रम, म्हणजेच आन्सर नंबर ए. आणि त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 23. BMI स्टँड फॉर. आता BMI काय आहे, तर बॉडी मास इंडेक्स, त्याचा फुल फॉर्म विचारला गेला आहे. तर त्याचा फुल फॉर्म आहे बॉडी मास इंडेक्स, म्हणजेच आन्सर नंबर बी. तर बॉडी मास इंडेक्स कसं काउंट केलं जाते, तर वेट बॉय हाईटचा रेशो काउंट करणं म्हणजेच आपला हे येतं बॉडी मास इंडेक्स. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 24. अ डिसीज दॅट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. आता एखाद्या पर्सनला डिसीज झालं असेल तर त्याला स्प्रेड होणं म्हणजे काय होतंय, फैलणं म्हणजे पसरणं असं म्हणलं जाते. तर एका पर्सनशी दुसऱ्या पर्सनला होणं त्या डिसीजला काय म्हणलं जाते, तर क्रोनिक डिसीज, कम्युनिकेबल डिसीज, हेरिडिटरी डिसीज आणि डिफिशियन्सी डिसीज. तर कोरोनरी डिसीज काय आहे, तर क्रोनिक डिसीज म्हणजेच सतत चालेला आलेला म्हणजेच खूप 6 महिन्याच्या आधीपासून आलेला डिसीज म्हणजे काय होत असते, क्रोनिक डिसीज होते. त्याच्यानंतर कम्युनिकल डिसीज कसं पसरत असते ते होत असते, एखाद्या पर्सनला झालं असेल तर त्याच्या स्प्रेड त्याच्याशी दुसऱ्यांना कॉन्टॅक्ट करणं म्हणजे दुसरं जवळ येणं म्हणजेच कम्युनिकेबल डिसीज. आता हेरिडिटरी डिसीज म्हणजे काय, तर हेरिडिटरी म्हणजेच जे पिढी दर पिढी चालत आलेला एखादा डिसीज असेल. एक्झाम्पलमध्ये सिकल सेल घ्या, ते पिढी दर पिढी ॲनिमिया जे की ब्लड थ्रू म्हणजे पर्सन टू पर्सन ट्रान्सफर होत असते. आणि डिफिशियन्सी डिसीज म्हणजे एखाद्या पर्सनला कोणत्याही विटामिन्सच्या डिफिशियन्सी असल्यामुळे डिसीज कॉज होणं म्हणजे डिफिशियन्सी डिसीज. तर आन्सर नंबर 24चं येईल आन्सर नंबर बी, कारण डिसीज स्प्रेड झालेला आहे पर्सन टू अनदर पर्सन म्हणजेच एका पर्सन टू दुसऱ्या पर्सननी. तर क्रोनिकमध्ये तर होणार नाही, हेरिडिटरीमध्ये होतो
पण कसं होतं, एखादा आधीच्या व्यक्तीला झालेला असेल तर ते स्प्रेड होणं नसते, ते फक्त डिसीज ट्रान्सफर होणं असते. स्प्रेड होणं म्हणजे एका पर्सन टू दुसऱ्या पर्सनला होणं. आणि डिफिशियन्सी जे आहे, जर एखाद्या पर्सनला डिफिशियन्सी झाली असेल तर त्याच पर्सनला डिफिशियन्सीचं डिसीज होईल, दुसऱ्या पर्सनला होत नाही. तर आन्सर नंबर येईल बी, कम्युनिकेबल डिसीज, जे की एका पर्सन टू दुसऱ्या पर्सनला होत असते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 25, ब्रॅडिकार्डिया मीन्स. ब्रॅडिकार्डिया म्हणजे काय होत असते? ब्रॅडिकार्डिया म्हणजे आधी जे ब्रॅडिकार्डिया काय आहे, तर एक कार्डियक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये हार्ट रेट कमी होत असते, म्हणजे स्लो होत असते. तर आन्सर नंबर येईल बी, कारण स्लो हार्ट रेट होणं म्हणजेच ब्रॅडिकार्डिया. एखाद्या पर्सनला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यामध्ये ब्रॅडिकार्डिया आहे की ट्रॅकिकार्डिया हे ओळखणं. म्हणजेच जर ट्रॅकिकार्डिया असेल तर त्या पर्सनचे हार्ट रेट आहे ते इन्क्रीज होणं, म्हणजेच जे आपली नॉर्मल हार्ट रेट आहे 72 पर बीट मिनिट, तर ते इन्क्रीज होणं म्हणजे ट्रॅकिकार्डिया. आणि ब्रॅडिकार्डिया म्हणजे 72 बीट पर मिनिट, म्हणजेच नॉर्मल जे हार्ट रेट आहे त्याच्यापेक्षा कमी होणं म्हणजेच ब्रॅडिकार्डिया. स्लो हार्ट रेट होणं म्हणजे लो हार्ट रेट होणं म्हणजेच ब्रॅडिकार्डिया आढळून येणं. तर आन्सर नंबर येईल बी. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 26, विच ऑर्गन इज प्रायमरीली अफेक्ट बाय ट्युबरक्लोसिस. आता असं कोणतं ऑर्गन आहे जे की ट्युबरक्लोसिसला अफेक्ट करत असते प्रायमरीली? हार्ट, लंग्स, किडनी, लिव्हर. तर हार्ट पहिले जाणून घ्या की ट्युबरक्लोसिस हे कशाबद्दल रिलेटेड आहे, म्हणजे हे डिसीज कंडिशन कोणत्या याच्याबद्दल रिलेटेड आहे? तर ही रिलेटेड आहे आपल्या एअरवे, म्हणजेच आपले नेझल वगैरे जे एअरवे आपण घेतो, एक्सेलेशन आणि इनहेलेशन हे जे प्रोसेस होते याच्यामध्ये अडथळा येणं म्हणजे ट्युबरक्लोसिसचं डिसीज होणं. तर हार्ट कशाला रिलेटेड असते, तर ते कार्डियक कंडिशनला रिलेटेड असते, म्हणजे कार्डियक रिलेटेड. लंग्स आहे हे एअरवे रिलेटेड आहे. किडनी आपला ब्लड फिल्टरेशनचं काम करत असते. लिव्हर आपल्या डायजेशनला हेल्प करण्याचं काम तिकडे करत असते. तर याचं जे प्रायमरी ऑर्गन आहे ते अफेक्ट असते कशामुळे? लंग्समुळे. तर जर लंग्सला अफेक्शन झालं असेल, काहीतरी डिसीज फॉर्म झाली असेल किंवा काहीतरी इम्बॅलन्स झालं असेल तरच ट्युबरक्लोसिस हा डिसीज अफेक्ट होत असते. कारण ट्युबरक्लोसिस हे रिलेटेड आहे एअरवे, आणि एअरवेचे रिलेटेड म्हणजे ऑर्गन कोणते आहेत तर लंग्स आहे. तर आन्सर नंबर येईल बी, कारण लंग्स अफेक्ट करते बाय ट्युबरक्लोसिसला. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 27. तर 27 मध्ये काय विचारलं गेलं आहे? डिसेप्निया रिफर्स टू. तर डिसेप्निया काय आहे? डिसेप्निया एक कंडिशन आहे. तर कंडिशनमध्ये काय होत असते, तर जे आपली ब्रिथिंग ॲबिलिटी आहे ती कमी होणं किंवा आपल्याला डिफिकल्टी होणं म्हणजेच आपली डिसेप्निया. तर त्याच्यामध्ये ऑप्शन बघा, डिफिकल्टी इन सॉल्विंग, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, डिफिकल्टी इन स्पीकिंग अँड डिफिकल्टी इन हिअरिंग. तर याच्यामध्ये डिसेप्निया हे कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रिथिंगची जे कंडिशन आहे ते प्रॉपर नसते आणि डिफिकल्टीज होतात आपल्याला. जे इनहेलेशन आहे ते आणि एक्झलेशन आहे ते, हे दोन कंडिशन आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम जाणं, त्यालाच म्हणलं जातं डिसेप्निया. म्हणजेच आन्सर नंबर येईल बी, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, म्हणजेच डिसेप्निया इज रिफर्स टू डिफिकल्टी इन ब्रिदिंग. आन्सर नंबर बी. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा 28, इन्सुलिन इज यूज टू ट्रीट विच कंडिशन. आता इन्सुलिन काय आहे, तर इन्सुलिन एक युनिटमध्ये दिलेली औषधी समजून घ्या आता. तर त्याच्यामुळे काय होत असते, आपली एक कंडिशन अशी कोणती कंडिशन आहे जी की ट्रीट होत असते. हायपरटेन्शन काय आहे, तर हायपरटेन्शन म्हणजे जे आपली ब्रिदिंग रेट आहे जे आणि आपली काय म्हणू शकता तुम्ही हार्ट रेट ते जास्त इन्क्रीज होणं म्हणजेच हायपरटेन्शन. डायबिटीज मलायटस हे एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये डायबिटीज, हाय डायबिटीज होऊ शकते किंवा लो डायबिटीज होऊ शकते. तर त्याच्यामध्ये काय हायपरग्लायसेमिया आणि हायपोग्लायसेमिया. त्याच्यानंतर बघा अस्थमा. अस्थमा हे एक लिव्हरशी रिलेटेड लंग्सशी रिलेटेड म्हणजे एअरवेशी रिलेटेड कंडिशन आहे. आणि ट्युबरक्लोसिस हे सुद्धा एअरवे रिलेटेड कंडिशन आहे. तर इन्सुलिन हे डायबिटीज मलायटस असलेल्या पेशंटला दिले जाते, तेही टाईप 2 डायबिटीसवाला पेशंटला. कारण टाईप 1 डायबिटीसवाला पेशंट मेडिसिन किंवा एक्सरसाइजनी क्युअर होता येते, पण टाईप 2 डायबिटीसवाला पेशंटला मेडिसिन किंवा एक्सरसाइजमुळे क्युअर होता न येत. त्यामुळे इन्सुलिन हे युनिटमध्ये दिलं जाते त्या पेशंटला, आणि जे डायबिटीज मलायटिस आहे त्याला थोडंफार कंट्रोल केलं जाते. त्याच्यामुळे आन्सर येईल बी, डायबिटीज मलायटस. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 29, द टर्म इज हायपोटेन्शन इज रिफर्स टू. आता हायपोटेन्शन हे जे
कंडिशन आहे ते कशाला रिफर करते, तर हायपोटेन्शन मध्ये जाणून घ्या. हायपो म्हणजे काय, तर कमी, आणि टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर. जे ब्लड प्रेशर आहे ते कसं होते, हाय ब्लड प्रेशर होईल, लो ब्लड प्रेशर होईल, हाय बॉडी टेम्परेचर होईल की लो ऑक्सिजन लेवल होईल. लो ऑक्सिजन लेवल म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये कमतरता असणं, ऑक्सिजनची लेवल कमी असणं. हाय बॉडी टेम्परेचरमध्ये फिवर येत असतं आपल्याला, लो ब्लड प्रेशरमध्ये आपल्याला चक्कर्स येत असतात, आणि हाय ब्लड प्रेशरमध्ये बीपी म्हणजे आपली वाढणं, म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं आणि ब्रिथिंग डिफिकल्टीज होणं. तर हायपो म्हणजे काय म्हटलं मी, लो, आणि टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर. तर आन्सर नंबर काय येईल, बी, लो ब्लड प्रेशर. म्हणजे हायपो जे टेन्शन टर्म आहे ते रिफर्स कशाला केले जाते, हायपो ब्लड टेन्शनला, लो ब्लड प्रेशरला. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर लास्ट, नोझोकॉमियल इन्फेक्शन मीन्स. नोझोकॉमियल इन्फेक्शन म्हणजेच असं कोणतं इन्फेक्शन आहे जे की म्हटलं जाते, इन्फेक्शन फ्रॉम पेट्स, इन्फेक्शन फ्रॉम एक्वायर्ड इन हॉस्पिटल, इन्फेक्शन फ्रॉम कंटॅमिनेटेड फूड, इन्फेक्शन फ्रॉम बर्थ. तर बघा, जे नोझोकॉमियल इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन म्हणजेच कोणतं इन्फेक्शन असते, जे हॉस्पिटल एक्वायर्ड असते. म्हणजेच काय म्हणू शकता, जे जे इक्विपमेंट किंवा हॉस्पिटलमध्ये राहून डिसीज फॉर्म होणे एखाद्या पर्सनला, म्हणजे नोझोकॉमियल इन्फेक्शन किंवा इन्फेक्शन एक्वायर्ड इन हॉस्पिटल, हे कंडिशन म्हणले जाते. म्हणजे आन्सर नंबर बी. तर हे झाले आजचे आपले 30 क्वेश्चन. होप्स तुम्हाला पूर्ण क्वेश्चन समजले असतील. ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम गेली असेल किंवा तुम्हाला समजलं नसेल त्या क्वेश्चनला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर त्या क्वेश्चनला आम्ही परत समजून देऊ. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असेच नेक्स्ट व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा, कारण हे क्वेश्चन तुम्हाला 100% तुमच्या एक्झामिनेशनमध्ये येणारच आहेत. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, फ्रेंड्सला सबस्क्राईब करायला सांगा, आणि तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा, आणि फ्रेंड्स जे MS नर्सिंग करत आहेत त्यांना पण शेअर करा. धन्यवाद.